हा ऑडिओ ऐकण्यासाठी आहे, पाहण्यासाठी नाही. कारण काही विषय डोळ्यांना नाही, मनाला समजावून सांगावे लागतात. आज आपण म्युनिसिपल इलेक्शनबद्दल बोलतोय. राजकारण म्हणून नाही, तर तुमच्या रोजच्या आयुष्यावर होणाऱ्या परिणामाबद्दल. नमस्कार. तुम्ही ऐकत आहात महाडीकोड. इथे आम्ही बातम्या सांगत नाही, आम्ही त्यांचा अर्थ उलगडतो. दररोज सकाळी घराबाहेर पडताना तुम्ही काय पाहता? खराब रस्ते, ट्रॅफिक, पाण्याची चिंता, कचऱ्याचे ढीग. आपण हे सगळं सहन करतो कारण आपल्याला वाटतं हे सगळीकडेच असतं. पण खरंच असंच असायला हवं का? नॅशनल इलेक्शन ठरवतो देश कुठे जाणार. म्युनिसिपल इलेक्शन ठरवतो तुम्ही आज कसं जगणार. तुमच्या घरासमोरचा रस्ता, तुमच्या भागात पाणी येण्याची वेळ, तुमची बस, तुमचा प्रॉपर्टी टॅक्स, हे सगळे निर्णय मोठ्या संसदेत होत नाहीत. ते स्थानिक पातळीवर घेतले जातात. आता प्रश्न असा आहे, आपण फक्त मत देणार आहोत का की सहभागी होणार आहोत? पहिली गोष्ट, वोट देताना फक्त चिन्ह किंवा नाव पाहू नका. तुमच्या वॉर्डमधील उमेदवाराला एक साधा प्रश्न विचारा. माझ्या भागासाठी तुमची 3 ठोस कामं कोणती? उत्तर गोलमोल असेल तर तेच उत्तर आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या कॉर्पोरेटर कोण आहे हे माहिती ठेवा. फक्त नाव नाही, संपर्कही. कारण तक्रार सिस्टीमवर नाही, जबाबदारी माणसावर असते. तिसरी गोष्ट, प्रॉब्लेम दिसला की विसरू नका. फोटो काढा, तारीख लिहा आणि फॉलोअप करा. एकट्याने नाही जमलं तर शेजाऱ्यांना जोडा. लहान प्रश्न एकत्र आला की तो दुर्लक्षित राहत नाही. इलेक्शन संपला म्हणजे आपली भूमिका संपत नाही. खरं काम इलेक्शन नंतर सुरू होतं. पहिले 100 दिवस पहा. कोण काम करतोय, कोण नाही. आरडाओरड नको, गोंधळ नको, फक्त शांत, सातत्यपूर्ण दबाव. हा ऑडिओ ऐकताना कदाचित तुम्ही काहीच पाहिलं नसेल. पण जर एक विचार मनात राहिला असेल की हे शहर आपलं आहे आणि जबाबदारीही आपलीच आहे, तर हा ऑडिओ पूर्ण झाला असं समजा. तुम्ही ऐकत होता महाडीकोड. इथे आम्ही ते बोलतो जे दिसत नाही पण रोज जाणवतं.